महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज ठाण्यातील दिवा मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान एक धडक मोर्चा काढला। या मोर्चाअंतर्गत रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त करण्यात आला। विशेषतः मंगळवारी घडलेल्या दुर्दैवी अपघाताच्या पार्श्वभूमीवरती मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्या मांडल्या आणि रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले। मनसेच्या प्रमुख मागण्या आहेत: राजसाहेब ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे रेल्वे गाड्यांमध्ये प्रवेश व निर्गमनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, दिवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी लोकल सेवा सुरू करण्यात यावी, रेल्वे स्थानकाच्या हद्दीतील फेरीवाले हटवून प्रवाशांचा प्रवेश व निर्गमन सुसह्य करावे, संभाव्य अपघातांची माहिती सादर करावी, मुंबई लोकलमधील आसन क्षमतेचा तक्ता उपलब्ध करावा, अपघात नुकसान भरपाई 25 लाख रुपये करावी, प्रलंबित अपघात केसेसची माहिती मिळावी, प्रवाशांच्या नियमावली सादर करावी, मुंबई लोकल सेवेतून उत्पन्न आणि खर्चाची माहिती द्यावी, स्वतंत्र मुंबई लोकल बोर्ड स्थापनेसाठी निर्णयाची माहिती मिळावी, सुरक्षा उपाययोजनांची माहिती द्यावी, यांसारख्या उपाययोजना कराव्यात असं त्यांनी मागणी केलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या धडक मोर्चामध्ये कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेवरती जोरदार आक्रोश केला। मनसेचा पालघर ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश राठव यांनी मोर्चाच्या माध्यमातून सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी आवश्यक ते बदल करण्याचं आवाहन केलं आहे।